तर आता आपण बघत आहोत कोल्हापूर विभागाची कृषी सेवक पदाची यादी. इथेच तुम्हाला सांगतो ज्या विभागात मी फॉर्म भरला होता. चला ह्यामध्ये थोडंसं काय वेगळं दिलं का बघू आपण, की काय 18 ऑगस्ट 2023 रोजी परीक्षाची जाहिरात आली. 16 व 19 जानेवारी परीक्षा झाली म्हणून सांगतोय तो. आणि यामध्ये अजून एक मुद्दा दिला, एक संस्थेकडून प्राप्त गुणांनुसार उमेदवारांची अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी किमान 45%. 200 पैकी 200 मार्कांचा पेपर होता. 45% म्हणजे 90 गुण. अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी या विषयावर करण्यात आलेली आहे. म्हणजे 45% जास्त ज्या विद्यार्थ्यांना मिळाले त्या विद्यार्थ्यांची यादी इथं देण्यात आलेली आहे. अंतिम निवडणुकीऐवजी अंतिम परीक्षा यादी लवकर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे आता हे मेरिट लिस्ट दिली आणि निवड यादी नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. आता विभागीय कृषी सहसंचालक कोण आहेत तिथे, तर बसवराज बिराजदार, कोल्हापूर विभाग. आणि 12 मार्चला चालू होतं, म्हणजे त्याच दिवशी आलेलं होतं. तर ठीक आहे, आपण पहिलं पेज पाहूया डायरेक्ट. आता इथं त्याने थोडंसं अजून एक पेज वाढवलेलं आहे. यामध्ये काय सांगते, टोटल शोविंग डिव्हिजन वाईज आणि कॅटेगरी वाईज नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर्ड अँड मेरिट लिस्टेड. म्हणजे यामध्ये त्यांनी सांगितलं, आता टोटल शेवटचा कॉलम बघा डायरेक्ट आलेलं आहे, की टोटल अपियर म्हणजे 7499 विद्यार्थ्यांनी हे केलं होतं, इथे परीक्षेचा फॉर्म भरला होता. आणि मेरिट लिस्टमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे किती, 2872. म्हणजे 7499 पैकी काही गैरहजर राहिले असतील, काही परीक्षेला येऊ शकले नसतील, आणि जे परीक्षेला उपस्थित राहिले त्यातील 2872 विद्यार्थ्यांनाच 90 पेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत. कारण मिनिमम क्रायटेरिया काय होता, 45%. 45% 200च्या म्हणजे 90 मार्क. ठीक आहे, पुढचं पेज पाहूयात आपण. आता इथे पहा, मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की तर सेक्शनल वाईज त्यांनी मिळालेले मार्क हे सांगितलेले आहेत. तर आता सुरुवातीला कोल्हापूर विभागातील सगळ्यात जास्त मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे चंद्रकांत सुभाष गोडसे, 157. पुण्यामध्ये 159 होतं, इथं 157 आहेत. 157 मार्क मिळवलेले विद्यार्थी आहेत. आणि मागच्याच लिस्टमध्ये तुम्हाला म्हटलं होतं डेटचा फरक म्हणजे जन्मतारखेचा फरक कसा होतो ते बघा. पहिले दोन्ही विद्यार्थी. आता दुसरा स्नेहल आप्पासाहेब येनरे, मी याला स्नेहल म्हणतोय पण इथं मेल दिलेला आहे, म्हणजे असेल मुलाचं नाव स्नेहल असू शकतं, काय सांगता येत नाही. स्नेहल आप्पासाहेब येनरे या विद्यार्थ्याला सुद्धा 157 मार्क पडलेले आहेत. पण यांना एकाला म्हणजे म्हणजे पहिला नंबर स्नेहलला का दिला नाही, तर क्रायटेरिया काय, ज्याचं सगळ्यात जास्त वय त्याला प्राधान्य. 1992 मध्ये तो चंद्रकांत जन्मल्यामुळे त्याला पहिलं पद दिलेलं आहे आणि स्नेहलला दुसरं दिलेलं आहे. हे जर तुमचं मेरिट लिस्टला म्हणजे आता 160चा कट ऑफ लागलाय समजा ॲज एक्झाम्पल, आणि तिथं 160 पडलेले 2 विद्यार्थी आहेत, तर मग ज्याचं वय जास्त असेल त्याला प्राधान्य दिलं जाईल. दुसऱ्याला जरी 160 पडलं असेल पण त्याचं वय कमी असल्यामुळं त्याला तिथं सिलेक्शन होणार नाही, असं ही ते होतं. तर ठीक आहे, चंद्रकांत सुभाष गोडसे या विद्यार्थ्याला 157 मार्क पडलेत 200 पैकी. त्याला आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये बघू तर इंग्लिशमध्ये त्याला 20 पैकी 19 मार्क पडलेत, मराठीमध्ये त्याला 20 पैकी 17 मार्क पडलेत, जनरल नॉलेजमध्ये त्याला 20 पैकी 12 मार्क पडलेत. इथं आय टी म्हणजे त्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिहिता गणित व बुद्धिमत्ता असं लिहायचं आहे. तर गणित व बुद्धिमत्तामध्ये त्याला 20 पैकी 19 मार्क पडलेत. आणि आपलं प्रोफेशनल नॉलेज जे 60 प्रश्न 120 मार्कांसाठी होतं, त्यातील त्याला 90 मार्क पडलेत. 90 मार्क म्हणजे 45 मार्क, त्याला 45 प्रश्नांचे त्यांनी बरोबर उत्तर दिले, त्यामुळे त्याला 90 मार्क मिळालेत. आणि असे मिळून त्याला 157 मार्क पडलेले आहेत. पुढचा विद्यार्थी स्नेहल आप्पासाहेब येनरे या विद्यार्थ्याला ओबीसी कॅटेगरीमधून 156 मार्क पडलेले आहेत. इंग्लिशमध्ये त्याला 19 मार्क पडले आहेत, इंग्लिशमध्ये 20 पैकी, मराठीमध्ये 20 पैकी 20 मार्क पडलेले आहेत, जनरल नॉलेजमध्ये 12 मार्क पडलेले आहेत, आणि गणित व बुद्धिमत्तामध्ये 20 पैकी 14 मार्क पडलेले आहेत. असे करून त्या विद्यार्थ्याला 157 मार्क पडलेले आहेत. आणि तिसरा विद्यार्थी आहे निलेश उद्धवराव बोरकर, या विद्यार्थ्याला 156 मार्क मिळालेले आहेत ओबीसी कॅटेगरीमधून. 20 पैकी 16 मार्क त्याला इथे पडलेले आहेत. त्याला 15 मार्क मिळाले आहेत मराठीमध्ये, जनरल नॉलेजमध्ये 9 मार्क मिळालेले आहेत, आणि गणित बुद्धिमत्तामध्ये त्याला 18 मार्क मिळाले आहेत. आणि तुमचं प्रोफेशनल नॉलेजमध्ये 98 मार्क मिळाले आहेत. 98 मार्क म्हणजे किती, जवळपास 45 प्रश्नांपेक्षा जास्तचे प्रश्नाचे त्यांनी बरोबर उत्तर दिलेले आहेत प्रोफेशनल नॉलेजमध्ये, त्यामुळे त्याला 156 मार्क मिळालेले आहेत. मित्रांनो, 157चं टार्गेट आहे, मला 139 मार्क, 138 139 असे काहीतरी मार्क होते, आणि हे वेटिंग लिस्टपर्यंत येत होती लिस्ट. पण काय वेटिंग लिस्टमध्ये नाव असून हे सिलेक्शन झालं नाही, कारण हायेस्टच 157चं आहे. त्यानुसार नाही कोणी सोडली नाही पद, किंवा MPSC IBPS किंवा बँकेमध्ये कुठं सिलेक्शन झालं, त्यामुळं बऱ्याचदा परीक्षा सोडल्या जातात, म्हणजे विद्यार्थी जागा सोडतात. पण इथं काय तशी जागा सोडण्यात आली नव्हती.
त्यामुळे कोल्हापूर विभागात माझं ह्यावेळेस सिलेक्शन झालं नाही. आपण जेव्हा जाहिरात येईल तेव्हा आपण एक व्हिडिओही बनवूयात की ज्यामध्ये कोणत्या विभागात फॉर्म भरला पाहिजेत हे याबद्दल आपण बोलणार आहोत किंवा याबद्दल बोलू. कारण आता तुम्हाला पुढच्या मेरिट लिस्टमध्ये पुन्हा कळेलच की आता इथं 159 157 लागला आहे. काही काही विभागांमध्ये टॉपरही 140 आणि 142चाही आहे. म्हणजे त्यांचे काय म्हणतात मेरिट लिस्ट किंवा फायनलचा जो कट ऑफ आहे तो किती 135 32 पर्यंत लागला असता. ते जर फॉर्म भरला असता तर सिलेक्शन झालं असतं ना. बघू तो क्रायटेरिया आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया. आता चला पुढची लिस्ट पाहूयात पुढच्या विभागाचे.